काय नेमकं चौकशीत विचारण्यात आलं आणि आपण काय खुलासा केला? 307 गुन्हा माझ्यावर दाखल होण्या इतकी केस मोठी नाहीये, परंतु हे कुठंतरी षडयंत्र माझ्या विरुद्ध रचलं जातंय. 25 जानेवारीला जो प्रकार त्या ठिकाणी घडला, ही लाईन ड्रेनेजची टाकत असताना त्या ठिकाणी गेली 8 दिवस झालं बांधकाम व्यावसायिक विजय रौंदळ आणि त्यांचा सहकारी जाधव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणून बुजून ती लाईन बंद केलेली आहे. परंतु 25 तारखेला मी स्वतः गेलो, माझ्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा विजय रौंदळ हा एकदम शुद्ध चांगला माणूस आहे, तो असं करणार नाही. त्यांना समजून सांगितलं तर ते नक्की ऐकतील. आणि म्हणून मी 25 तारखेला त्या प्रत्यक्ष ठिकाणी गेलो. तिथं गेल्यानंतर ते स्वतः आले, त्यांचा जाधव आला, त्यांचे काही ऑफिसमधले कर्मचारी आले. मी त्यांना समजून सांगितलं, पण ते समजून सांगून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते जो काम करत होता ठेकेदार पोकल्यान ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरला यांनी दगडी मारायला सुरुवात केली. दगडी मारायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही त्यांना कशाला दगडी मारता, हे तुमचं वय नाही आहे आणि तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही असं करू नका. तरी पण ते ऐकत नव्हते. म्हणून मी त्यांना धरलं आणि साईडला गेलो. मला तिथं ठेस लागली. ठेस लागून आम्ही दोघं त्या ठिकाणी पडलो. झटापटीमध्ये त्यांना थोडं लागलं, मला थोडं लागलं. पण मी मीडियामध्ये किंवा कुठं कंप्लेंट करायला गेलो नाहीये, कारण हा माणूस माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. मी तसा खूप छोटा कार्यकर्ता आहे. माझी नगरसेवक कोण नेमकं रस्ते असं वाटतं? षडयंत्र कोण रस्ते? आता त्यांनाच विचारा तुम्ही, षडयंत्र कोण रचते ते. साहेब 25 तारखेला हा प्रकार घडल्यानंतर मी कुठेही कंप्लेंट करायला गेलो नाही, काय नाही. त्याचं कारण असं आहे की समोरची व्यक्ती फार मोठी आहे. हे झाल्यानंतर प्रत्येक मीडियामध्ये दाखवायला गेले. पण माझं दुर्दैव असं आहे साहेब, प्रत्येक मीडियावाल्यांनी विचार करायला पाहिजे होता की बाबूराव चांदेरींच्या विरुद्ध दाखवताना आपण बाबूराव चांदेरीची पण बाईट घेतली पाहिजे, त्याचं मत ऐकून घेतलं पाहिजे.